जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मौजे शेवगड येथील गट क्रमांक 170 शिवारातील समस्त महाजन ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने शेतकऱ्यांना नाला खुलीकरणासाठी मोफत पोकलेन उपलब्ध करून दिले आहे। शेतकऱ्यांनी लोकसहभागातून डिझेलची व्यवस्था करावी आणि आपले गाव जलसमुद्र करण्यासाठी प्रयत्न करावे। घनसावंगीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार योगिता खटावकर यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नाला खुलीकरणासाठी नारळ फोडून नाला खुलीकरणाचे शुभारंभ करण्यात आले। यावेळी कांतराव सोनुने, महादेव मते, नरेंद्र जोगळ, देवानंद चित्राल यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती। आज समस्त महाजन ट्रस्ट मार्फत आणि जनतेच्या लोकसहभागातून गावामध्ये असणारी जी पाणी टंचाई आहे ती दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय। गेल्या वर्षी सुद्धा समस्त महाजन ट्रस्टकडून आपल्याला पोकलँड आणि लोकसहभागातून जे काही नदी नाले आपण उकरले त्याचा बेनिफिट यावर्षी मिळाला की जे गेल्या वर्षी आपण टँकर आपल्या गावाला होतं ते टँकर आज बंद झालेलं आहे आणि भविष्यातही गावातील पाणी टंचाई दूर करायची असेल तर जो लोकसहभाग आहे तो आपण द्यावा आणि महाजन ट्रस्ट आपल्या पाठीशी उभा आहे। तसंच आपल्या तालुक्याचे दंडाधिकारी माननीय खटावकर मॅडम यांनीही मागच्या वर्षीही गावातल्या टँकरसाठी खूप प्रयत्न केले आणि आता ते टँकर मुक्त झाल्याच्या नंतर पहिल्यांदा त्यांनी आज आपल्या गावाला भेट दिली। त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो। चालू आहे घनसावंगी तालुक्यामध्ये काही भागामध्ये पाण्याची अतिशय टंचाई असते। आज शेवगडमध्ये मला आठवते 2 वर्षापूर्वी टँकर चालू होते, पण ह्या वर्षी अजून पण टँकरचा प्रस्ताव शेवगडमधून आलेला नाही। ह्याचं कारण म्हणजे आता खोलीकरण करून घेत आहेत। आत्ता मागच्या वर्षी पण केलं होतं शेवगडने, त्यामुळं ज्यावेळी नदी म्हणा नाले म्हणा हे खोलीकरण होतं त्यावेळी पाण्याची पातळी वाढती जमिनीतली। खोलीकरणामुळं जमिनीमध्ये सुपीकरण पण होतं, कारण जो गाळ आहे तो जमिनीमध्ये टाकला जातो। समस्त महाजन ग्रुपतर्फे पोकलँडची आपल्याकडे अवेलेबल करून दिलेली आहेत त्यांनी। तर घनसावंगीमधल्या संपूर्ण शेतकऱ्यांना माझी हीच विनंती राहील की पाणी अडवल्यानं जीवन समृद्ध होणार आहे। तर सर्वांनी पोकलेनचा खर्च तर समस्त महाजन देतील, परंतु गावकऱ्यांनी लोकसहभागातून डिझेल देऊन ते आपल्या जमिनीचे सुपीकरण तसंच नाला खोलीकरण करून घ्यावे। गाव माझा न्यूज करिता नजीर कुरेशी, घनसावंगी, जालना।